रायगडमधील सुधागड पाली येथील प्रतीक अरुणा प्रकाश जाधव यांनी स्वीपर संघाचे दमदारपणे नेतृत्व करून दरवर्षी पार पडणाऱ्या नासाच्या जागतिक इव्हेंटमध्ये 2025 ग्लोबल विनर म्हणून दैदिप्यमान व अवकाशाला गवसणी घालणारी दमदार कामगिरी केली। त्याच्या या कृतीने रायगड जिल्ह्याचे नाव जगभरात लौकिक झाले असून सुधागड पालीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेलाय। या स्पर्धेत तब्बल 18,860 संघांचा सहभाग असून 167 देशातील 1,14,094 स्पर्धक सहभागी झाले होते। भारतातील इस्रोसह 14 स्पेस एजन्सी पार्टनर असून त्यात प्रतीक अरुणा प्रकाश जाधव यांचा संघ यांनी 2025 ग्लोबल विनर असे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक जिंकले आहे। त्यामधून ग्लोबल टॉप 10 टीमची निवड करण्यात आली व त्या टॉप 10 मधून प्रथम क्रमांकाचा भारतीय इनोव्हेटरच्या एस्ट्रो स्वीपर्स टीमने गॅलेक्टिक इम्पॅक्ट विजेतेपद पटकावले आहे। नासा इंटरनॅशनल स्पेस चॅलेंज हा जगातील सर्वात मोठ्या नाविन्यपूर्ण हॅकेथॉनपैकी एक आहे। गॅलेक्टिक इम्पॅक्ट हा पुरस्कार जागतिक स्तरावर मोठ्या प्रमाणात सकारात्मक बदल घडवून आणू शकतात अशा टीमला दिला जातो। या पुरस्काराचे मानकरी प्रतीक जाधव व त्याची टीम ठरले आहे। या टीमने एस्ट्रो स्वीपर रिस्क इंडेक्स नावाचा एक समग्र स्कोरिंग फ्रेमवर्क विकसित केला आहे। प्रतीकने भारताचे जागतिक स्तरावर प्रतिनिधित्व करून प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळवले असल्याने एस्ट्रो स्वीपर संघाचे सर्व स्तरातून कौतुक व त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। व्यतिरिक्त ही नासाची गव्हर्नमेंट वेबसाईट आहे nasa.gov.in, इकडे सुद्धा विनर्सची अनाउन्समेंट आहे। एस्ट्रो स्वीपर्सचा हा उल्लेख इथे आणि तुम्हाला आमची वेबसाईट पण दाखवतो। हा आमचा प्रोजेक्ट आहे ओव्हरऑल। हा तिथे पूर्ण ऑफिशियली सबमिट आहे त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती, ह्याच्यावरती जजिंग होते। नंतर आम्ही वेबसाईट बनवली आहे, तर ही आमची वेबसाईट आहे। थोडक्यात एक जर स्टार्टअप उभं केला तर त्याला एक प्रॉपर बिझनेस प्लॅन सगळं उभं करता येईल। आणि आमचा युनिक कन्सेप्ट हा होता की जसं बँकेला एक स्कोअर असतो, क्रेडिट स्कोअर, आम्ही स्पेससाठी पण एक स्कोअर तयार केला। त्याचे कॅल्क्युलेशन्स फॉर्म्युलेज हे आधी एक्झिस्ट नव्हते करत, आम्ही फर्स्ट टाइम असं क्रिएट केलं सगळं। नंतर याच्यावरती एक बिझनेस मॉडेल उभा केला आहे की कसं किती कॉस्टिंग होणार, काय होणार। आमचं टेक्निकल झालं एक प्रकारे ॲनालिसिस, आणि असं सगळा प्रोजेक्ट आहे एक सिम्पल वर्ड्समध्ये। नंतर काय सस्टेनेबिलिटीचे इथे काय मुद्दे आहेत की जसं तिसरं महायुद्ध थांबावं म्हणून कसे देश एकत्र आले, त्यांनी काय मुद्दे मांडले, तर आम्ही लो अर्थ ऑर्बिटमध्ये कसं कमी करू शकतो कचरा, काय मुद्दे केले पाहिजेत, प्रत्येक देशाने काय रूल्स फॉलो केले पाहिजेत, तर आम्ही त्याच्यामध्ये 9 पॉईंट्स मांडलेत। त्या व्यतिरिक्त बाकी मग सायन्स ड्रिव्हन काय सोल्युशन आहेत की फ्युचरमध्ये अजून काय वेगळं करता येईल एस्ट्रो स्वीपरसोबत, तर हे सगळे मुद्दे आहेत की एक सस्टेनेबिलिटी की आपण बिझनेस असा उभा करावा की फक्त आपल्याला फायदा नाही तर पुढच्या 10 पिढ्यांना आले, आणि त्यांनी हा प्रोजेक्ट एकत्र केला आहे। बाकी 9 टीम आहेत, ते सगळे एका देशामध्येच मुलं आहेत किंवा एका सिटीमधले मुलं आहेत। तर हे झाले त्यांचे बाकीचे विनर्स। हे इंडियाची एक टीम आहे, साऊथची। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।